काँग्रेसचा नवा अध्यक्ष तर बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 17 ऑक्टोबरला होतीये आणि काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये काल याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे अखेर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे। या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबर रोजी सुरू होईल। 30 सप्टेंबरला त्याची अंतिम मुदत संपुष्टात येईल। काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम एकमताने मंजूर करण्यात आलाय। मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जातील। तर आता बातमी, नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात आज सुनावणी होणार आहे। ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग युक्तिवाद करणार आहेत। अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुनावणी होणार असून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सीबीआय कोर्टामध्ये देखील आज सुनावणी होतीये। आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, सध्या लोकल बंद करून वातानुकूलित गाड्या सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला प्रवाशांनीच आता विरोध केलाय। आगामी काळात या मुद्द्यावर मोठं आंदोलन उभं राहील असा इशारा कळवा इथं झालेल्या प्रवाशांच्या बैठकीत देण्यात आलाय। तर वातानुकूलित गाड्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून कळवा, बदलापूर यासारख्या रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलन झालं। 8-10 वातानुकूलित लोकल गाड्या बंद करून हा प्रश्न मिटला आहे असा समज प्रशासनानं करून घेऊ नये। साधी लोकल देत नसाल तर रेल्वे रुळांवरून चालत जाऊ असा इशारा देखील या बैठकीत प्रवाशांकडून देण्यात आला। तर राज्यातील वनविभागाच्या अखत्यारीत असलेली जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। यासंबंधी प्रस्ताव राज्य सरकारने पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता आणि त्यामुळेच प्रकल्पातील मोठे अडथळे दूर झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर ही वनजमीन अद्याप नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आलेली नाही आणि त्यामुळेच राज्यात 94.37% भूसंपादन झालं असलं तरी देखील प्रत्यक्षात रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात 42% जमीन आलेली आहे। वनजमीन मिळाल्यास त्याचं प्रमाण एकूण 63.44% पोहोचेल। तर प्रकल्पासाठी 236.85 एकर वनजमिनीचा वापर होणार आहे। दरम्यान राज्यात एकूण 94% भूसंपादन झालंय। आणि आता बातमी आपल्या लाडक्या बाप्पाची, ती म्हणजे देशासह जगभरात ज्याची ख्याती आहे तो म्हणजे लालबागचा राजा याची पहिली झलक आज भाविकांना पाहायला मिळणार आहे। मागील 2 वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान कोरोना निर्बंध असल्यामुळे लालबागचं दर्शन हजारो लाखो भाविकांना प्रत्यक्षात घेता आलेलं नाही। मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येतोय। लालबागच्या राजाचं यंदाचं 89वं वर्ष आहे। लालबागच्या राजाची पहिली झलक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यूट्यूबवर ऑनलाईन पाहता येणार आहे।